तर सामाजिक आणि धार्मिक एकात्मतेचे प्रतीक आहेत. आणि आमच्या या ध्येयामध्ये होतं की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा पुन्हा असा महाराष्ट्र घडवायचा आहे. पुन्हा सर्व जाती धर्माला एकत्र आणायचं आहे आणि त्यांच्यामध्ये प्रेम बंधुत्व निर्माण करून या देश सेवेसाठी मानव सेवेसाठी आदर्श असा समाज निर्माण करायचा आहे. आणि आम्हाला एक चित्र बदलायचं आहे. ज्या चित्रामध्ये आम्ही बघतो की कुत्रे कारमध्ये दिसतात आणि एसी मध्ये राहतात आणि गरिबांचे लेकर उकाड्यावरचं अन्न वाचून खातात, हे चित्र आम्हाला बदलायचं आहे. आणि कोणती संस्कृती आहे महाराष्ट्रामध्ये? ज्या माय माऊलीला आई वडिलांना जन्म दिला त्याला वृद्धाश्रम ठेवायचं आणि एवढीशी कुत्रे बेडरूम मध्ये, ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज संस्कृती नाही. हे बदलायचं होतं. पूर्ण महाराष्ट्रातून माळे निघालेले आहेत. 50 ते 60 गाड्या अजून पनवेलपाशी अडकलेल्या आहेत. बऱ्याचशा अडचणी आहेत. आणि मला आश्चर्य वाटलं, आमचं दंगामुक्त महाराष्ट्राचं कॅम्पेनचं पत्रक त्या आतंकवाद्यांना वाचलं वाटतं. बरोबर वेळेवर ते सादर झालं. दुसऱ्या दिवशी आमचे माणसं निघणार आणि तिकडे आतंकवादी आला. कसं आतंकवादी ते त्याला माहिती आहे का? टायमिंग बरोबर. म्हणजे ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स आम्ही मुंबईमध्ये घेतली, 22 तारखेला 2 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेतली. सायंकाळी बुलेटिन मध्ये आमच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे की पहिल्यांदा मुस्लिम मावळे रायगडावर येतात. फक्त येत नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र घडवायचा संकल्प घेत आहे. जय जिजाऊ जय शिवराय. हे महत्वाची गोष्ट नाही. मीडियाला माझा प्रश्न आहे, अरे 350 वर्षानंतर जसं छत्रपती शिवाजी महाराजांना स्वप्न पाहिलं होतं तसं सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र घडवण्यासाठी संकल्प घेत आहेत. हे महत्वाचं नाही. आणि 5 आतंकवादी आले. कसे आले? पटाने ड्रेस घालून आले. अरे तुम्हाला फोन करून सांगितलं ना त्यांनी कसे आतंकवादी आहे ते? 5 तुम्हाला दिसले नाही, पण हे मावळे तुम्हाला दिसले. आता सांगा या मावळ्याबद्दल बी तुम्हाला त्याचं महत्व आहे, या मावळ्याचं महत्व नाही का? 60 वर्षाचा मावळा आज इथं उपस्थित आहे. दुसऱ्या कोणत्या समाजाचा आहे दाखवा मला. 50 वर्षाच्या वरच्या जे माझे मुस्लिम बांधव असतील ते उभा एकदा उभा राहा. 50 वर्षाच्या वरचे, 50 वर्षाच्या वरचे, 50 वर्षाचे मुस्लिम बांधव फक्त आलेले नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन करायचं विचार करायची गोष्ट आहे. मी संकल्प घेत आहे शिवशाही आणण्याचा. भाई जयंत पाटील साहेब, माझं काम भिकाऱ्याला भीक देणं नाही तर अशी व्यवस्था निर्माण करणं आहे की तिथं भिकारी दिसू नये. छत्रपती शिवाजी महाराजांना 350 किल्ले बांधले, स्वराज्य स्थापन केलं, स्वतःच्या जीवाची माती केली. कधी पोट भरून जेवले नाही भाईसाहेब, पण त्यांच्या स्वराज्यात एकही कष्टकरी शेतकरी कधी उपाशी झोपला नाही. असं स्वराज्य आम्हाला पुन्हा स्थापन करायचं, त्यासाठी आमचा संघर्ष आहे. आणि हे जे मुस्लिम मावळे इथं आलेले आहेत, हजारो मुस्लिम मावळे पनवेलला थांबलेले आहेत. तिथं थांबवण्यात येते, त्रास देण्यात येते. आम्ही थांबू, तुम्हाला थांबू. अरे आम्हाला कोणी थांबू शकत नाही. सूर्य कोणाच्या तळहाताने झाकत नाही, हिमालय कोणाच्या बापाला वाकत नाही. आम्ही मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे, कोणाची आरवायची ताकद नाही. एवढा सहजासहजी आम्हाला सांगत होते, अरे जाऊ नका तिथं, तुम्हाला विरोध होते. कोणाचा विरोध होतो? अरे काय होणार आहे? जीवाची हानी होईल. कोणत्या जीवाची हानी होईल? अरे हा जीव तर आधी शिवाजी महाराजांनी वाहून टाकलेला आहे. अरे इथं मासा जिजाऊची संस्कृती आहे, एवढं प्रेमाने बोलतोय नाही तर ज्या शिवाजी महाराजांना आम्हाला आदेश दिला, अरे शेतकऱ्याच्या भाजीची आणि शेतकऱ्याच्या गवताच्या काडीची सुरक्षा करा. तो शेतकरी हजारोच्या प्रमाणात आमच्या डोळ्यासमोर आत्महत्या करतोय. अरे भाजीच्या देठाची काय, गवताच्या काडीची काय? आम्ही त्याच्या कुटुंबाची सुरक्षा करू शकत नाही. ही खंत आमच्या मनात आहे. आम्हाला पुन्हा ते स्वराज्य आणायचं आहे. आम्हाला पुन्हा तसा समाज घडवायचा आहे की शेतकऱ्याच्या भाज्या देठाला आणि गवताच्या काळीला कोणाची हात लावण्याची हिंमत होता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज, अरे जे शिवाजी महाराजांना सांगायचं ते मुस्लिमांचे शत्रू, त्या शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि ते स्वराज्य स्थापन करताना त्याचे मोठे बंधू शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी महाराज कानागिरीच्या युद्धामध्ये तो गोळ्यानं उडतात, चिंबीला होतात. या स्वराज्य स्थापन होण्याआधी मोठा मुलगा शहीद होतो. नंतर शिवाजी महाराज कित्येक वेळा जीव धोक्यात घालतात, रिस्क घेतात, स्वराज्य स्थापन करतात. आणि
मुसलमान करतात आणि स्वराज्यामध्ये 57% सैन्य मुस्लिमांचं असते. आरमार स्थापन करायचं शिवाजी महाराजाला, समुद्रात जायचं, समुद्रात जायला कोणी तयार नाही. काय वनस्पतीमध्ये समुद्र पार केला तर धर्म पाप होते, नरकात जाते. मुसलमान म्हणतात राजे आम्ही ऐके, आम्ही आणि मुस्लिमांच्या 80%च्या वर सैन्य समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना भगवा फिरवायचे आणि आरमार प्रमुख दौलत खान आणि घोडदल प्रमुख सिद्धी हिलाल आणि घोडदलामध्ये 1,05,000 घोडस्वारापैकी 60,000 मुसलमान. विचार करायची गोष्ट आहे. मुस्लिमांना माहित नाही शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व काय. अरे आम्हाला ते शिवाजी महाराज सांगितलं, ज्याचं नाव घेतलं तर नाके फुटतात, ज्याचं नाव घेतलं तर डोकं फुटते. मी तुम्हाला ते शिवाजी महाराज सांगतो ज्याचं नाव घेतलं तर उपाशाला जेवण भेटते, अरे तहानलेला पाणी भेटते. ज्याचं नाव घेतलं तर पोरगं आपल्या आई वडिलांची सेवा करते, कधी अवज्ञा करत नाही. विचार करायची गोष्ट आहे. तुम्ही फक्त राजा समजता, छत्रपती आहेत तुमचे. या जगात 2 छत्रपती आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. अरे छत्रपतीचा अर्थ तुम्हाला कळाला नाही. पती म्हणजे संरक्षण करणार, बाई पतीचा अर्थ संस्कृत मध्ये संरक्षण करणार आणि छत्रपती म्हणजे छत्राचं संरक्षण करणार. छत्राचं म्हणजे कोणाचं? आमच्यापैकी कोणाच्या आई वडिलाचं निधन झालं तर आम्ही म्हणतो आमचं छत्र हरवलं, आमचं पालकत्व हरवलं. मग छत्रपती कोणाचं संरक्षण करायचे? अरे या स्वराज्यातल्या विधवा स्त्रिया, अनाथ बालके, शोषित पीडित गरजू कष्टकरी शेतकरीच्या छत्राचं संरक्षण करण्याला छत्रपती म्हणतात. असं छत्रपती चालू आहे आम्हाला पुन्हा निर्माण करायचे. जर आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतो तर आमचा शेजारी जर गरजू असेल, एखादा अनाथ बालक असेल, विधवा स्त्री असेल आणि वृद्ध जर निराधार आमचे आई वडील असतील तर त्यांची सेवा, त्यांची जबाबदारी शिवाजी महाराजांच्या मावळ्याची जबाबदारी आहे. आणि तुम्ही जर शेवटच्या शेजाऱ्या एका अनाथ बालकाची जबाबदारी घेत नसाल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी नाही. तुम्हाला नैतिक अधिकार नाही की तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला पाहिजे. आता एवढं मोठं स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर दिली? 31 पैकी कुठं 10चा उल्लेख, कुठं 13चा उल्लेख, कुठं 17चा उल्लेख. पण बारकाईने त्याचं एक चित्र उपलब्ध आहे, मीर मोहम्मदनं काढलेलं. त्याचं बारकाईने निरीक्षण केलं तर 31 पैकी किमान 20 बॉडीगार्ड मुसलमान दिसतात. कोणाचं संरक्षण? शिवाजी महाराजांचं संरक्षण. कोणावर जबाबदारी? मुसलमानावर जबाबदारी. आज हे 1.5 करोड मुसलमान महाराष्ट्रातले वाट पाहतायत. मी म्हंटल धर्मगुरूंना, अरे शिवाजी महाराजांनी तुमच्यावर किती प्रेम केलं, शिवाजी महाराजांना स्वराज्यातले महत्वाची पदं दिली, मग तुम्ही शिवाजी महाराजांचं का काम करत नाही? त्यांनी म्हटलं आम्ही कुठं नाही म्हणलं. शिवाजी महाराजांनी आमच्यावर प्रेम केलं खरं आहे, शिवाजी महाराजांनी महत्वाचे पदं दिले खरं आहे, म्हणून तर शिवाजी महाराज मुस्लिमांचे हृदय सम्राट आहेत. मग मी म्हणलं आता शिवाजी महाराजांचं काम का करत नाही? ते म्हणतात आम्ही शिवाजी महाराजांचं काम आजही करायला तयार आहेत, पण आम्हाला शिवाजी महाराज कुठे दिसत नाही. अरे आचरणाचे शिवाजी महाराज आम्हाला निर्माण करावं लागेल. आम्हाला शिवाजी महाराज आमचं उठणं बसणं खाणं त्याच्यामध्ये शिवाजी महाराज दिसायला पाहिजे. अरे जिथं शिवाजी महाराजाला मानणारे मावळे असतात तिथं जर एखाद्या कष्टकऱ्याची मुलगी 260 रुपये पाससाठी नाही म्हणून आत्महत्या करते आणि त्या गावात लाख रुपये खर्च करून शिवजयंती साजरा होत असेल तर कसं म्हणावं की शिवाजी महाराजांना मावळे मानणारे आहेत? आम्हाला तसा समाज निर्माण करायचा की स्वतः उपाशी राहील पण कोणी उपाशी झोपणार नाही. त्याच्यासाठी आमचा संघर्ष आहे. आता मुस्लिम मावळे पेटलेले आहेत. संकल्प घेणारा इथे उपस्थित एक प्रतिनिधी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला आहे आणि हजारो प्रतिनिधी पनवेलमध्ये कोणी अडकलं, तिथं नदीपाशी कोणी अडकलेले आहेत, पण ते लोक संकल्प घेण्याच्या उद्देशाने निघालेले आहे. आणि महाराष्ट्रातला 1.5 करोड मुसलमान असं लक्ष लावून आहे की आज काय होणार आहे? अरे आज तो संकल्प होणारच आहे, शिवशाही स्थापन होणारच आहे. मजहब के नाम पे जुल्म सितम हम नहीं करते, मजहब के नाम पे जुल्म सितम हम नहीं करते, वफा के आड़ में सियासत हम नहीं करते. जमीन के कोर्ट में भी जाते हैं तो गुस्ल करके वतन की मिट्टी को नापाक हम नहीं करते. छत्रपती शिवाजी महाराजांची निष्ठा काय मुस्लिमापाशी? काही नाही. मुस्लिमापाशी प्रॉपर्टी नाही, संस्था नाही, आमदारकी नाही, खासदार तर नावाला सुद्धा नाही, तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक निष्ठ म्हणून मुस्लिमापाशी शिवाजी महाराजांचं प्रेम आजही जिवंत आहे. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की लक्षात ठेवा. एवढे मुस्लिम जे आलेले आहेत यांच्या मागे सर्व महाराष्ट्राच्या मुस्लिमांचं लक्ष आहे. आणि छोटी गोष्ट नाही, किती अडचणी होत्या. पूर्ण मीडियामध्ये बघतोय आम्ही, आतंकवादी आला, रेडाला टाका, मुस्लिमांच्या पालकांनी कसं आपल्या मुलाला पाठवू, कसं त्याचं मन होईल की अशा परिस्थितीमध्ये कुठे
चिन्हावर, कुठे इंडियन मुजे चिन्हावर असं मुस्लिमांना उचलले चालले आणि रेड अडवत असताना शिवाजी महाराजांना ज्या रायगडावर पाठवायचं आहे मला, मग किती भीती त्याच्या मनामध्ये, तरी पण सगळ्या भीती, वादळ, पाणी, सगळ्या गोष्टी बाजूला सारून अरे मला काहीच नाही, जीव जाईल, नुकसान होईल, काही झालं तरी झालं, पण शिवाजी महाराजाचा स्वराज्य आलाच पाहिजे. म्हणून आज या रायगडाच्या सभोवताली किमान 5 ते 10 हजार मुस्लिम अजून आहेत आणि बऱ्याचशा मुस्लिमांना मला ऐकायचं होतं, दुर्दैवानं ते येऊ शकले नाही. तर निश्चितच हा मिशन रायगड संपलेला नाही, या मिशन रायगडची सुरुवात झालेली आहे. हा मिशन रायगड सुरू झालेला आहे, संपलेला नाही. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मनिरपेक्ष, मानवतावादी, या अनाथ बालकाचं जबाबदारी घेणारा, विधवा स्त्रियांची जबाबदारी घेणारा, या गरिबांची जबाबदारी घेणारा स्वराज्य समाज निर्माण करत नाही, तो पण मिशन रायगड संपणार नाही. आणि शेवटच्या क्षणापर्यंत जितकी आमच्या अंगात ताकद आहे, आमचं रक्त आहे, तोपर्यंत आम्ही या स्वराज्याचा झेंडा पुढे घेऊन जाऊ. जेव्हा आमचं शरीर साथ देणार नाही तर गुडघ्यावर चालू, पण स्वराज्याचा झेंडा करू देणार नाही आणि गुडघे चालणार नाही तर रेंगत जाऊ. पण शेवटच्या सणापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणल्याशिवाय राहणार नाही. आमचा लढा संघटनात्मक नाही, आमचा लढा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्रात समाज घडवला आहे. बाईनं सांगितलं महात्मा फुलेचा वारसा चालवायचा आहे, बिलकुल चालवायचा आहे. अरे ज्या महात्मा फुलेना पहिलीला टाकल्यानंतर शाळेला त्यांच्याच घरात काम करणारा कृष्णाजी देव त्यांच्या वडिलाला म्हणतो, काय केलं शूद्राचं पोरग शाळेत टाकलं, धर्म पाप होते नरकात जाईल. बापानं म्हणलं नरकात नको काढा शाळेत घरी. मग त्यांचे शेजारी गप्पार मुन्शी बेग आणि लिजड हे ख्रिश्चन त्यांना जाऊन भेटतात, गोविंदराव पोरग शाळेत का जात नाही? त्यांनी म्हणले आम्हाला शिकायचा अधिकार नाही, मी शूद्र आहे. गप्पार मुन्शी बेग म्हणतो हे कसं शक्य आहे? अरे ज्या ईश्वरानं तुला निर्माण केलं त्यानं मला निर्माण केलं, मला शिकायचा अधिकार तुला कसं नाही? समजून कापली. महात्मा फुलेला शाळेत टाकलं. महात्मा फुलेला शाळेत काढायला कोणी लावलं आणि शाळेत कोणी टाकलं. गप्पार मुन्शी बेगचा रोल त्या महात्मा फुले शाळेत शिकले, या भारताच्या बहुजन समाजाचा काया पालट झाला. त्याच्या मागं महात्मा फुलेचं बलिदान आहे आणि त्याच्या मागं गप्पार मुन्शी बेगचं योगदान आहे. ते आम्हाला समजावं लागत. आमचा संबंध काय माहित नाही. अरे आमचा संबंध काय? मला म्हणतात अरे तिथं आतंकवादी आले, मी मला आमच्या जवळ येत नाही. आतंकवादीला ओळखायचं असलं तर काय करायचं? एकच नारा द्यायचा, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ म्हणल्यावर ज्याच्या कपाळावर आट्या येतात तो आतंकवादी आहे. आणि जय जिजाऊ म्हणल्यानंतर ज्याचं रक्त होते ते छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. म्हणून मला वाटत नाही महाराष्ट्रातले सगळे मावळे एकत्र आल्यावर आतंकवाद्याची एवढी हिंमत होईल की आजूबाजूला दिसल. आम्ही पोलीस प्रशासनाची मदत करतोय. येणाऱ्या काळामध्ये आम्ही असा समाज निर्माण करू, असा समाज निर्माण करू की साहेब तुम्हाला हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संरक्षण देण्याची गरज असणार नाही. दोन्ही समाज एकत्र येतील, हिंदू सोबत असेल, मुसलमान सोबत असेल आणि भांडण करणार नाही, दंगली करणार नाही. तो म्हणाल आम्हाला धर्म आमचा माहित आहे. पहिले हे सांगा, शेतकऱ्यांनी आत्महत्या हिंदूमुळे केली की मुसलमानामुळे केली? शेतकरी आत्महत्या हिंदूमुळे करते की मुसलमानामुळे? हे आमच्या रस्त्यावर जे भीक मागताना आमचे भारतीय दिसतात, त्याला कारणीभूत हिंदू आहे की मुसलमान आहे? आम्ही दंगली कशासाठी करायला पाहिजे? अरे हा भिकारी आहे पण तो भारतीय आहे. तुम्हाला इंग्रजाचे कुत्रे चालतात, मग आमचा भारताचा भिकारी का चालत नाही? आमचा भारतीय भिकारी अभिमानाची गोष्ट नाही. आमच्या भारतामध्ये शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये कोणी पोटासाठी जर भीक मागत असेल तर तो आहे आमच्या जिंदगीवर आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्यावर. आम्ही निश्चितच असा समाज पुन्हा निर्माण करणार आहोत, म्हणजे आहोत. आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत डगमग करणार नाही. आम्हाला भूमिका माहीत झालेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो मावळ्यानो, फक्त नाव शिवाजी महाराजांचं घेऊ नका. कारण कोणाला जर विरोध करायचा असला तर त्या विकृतीला करा जे शिवाजी महाराजांच्या विपरीत वागतात. अरे ज्या शिवाजी महाराजांना आयुष्यात सुपारी खाल्ली नाही त्याच्या नावानं छत्रपती बियर बार, याला विरोध नाही. ज्या छत्रपतीच्या बियर बार मध्ये माल मारणं म्हणजे पुण्याचं काम का? छत्रपतीच्या नावानं बियर बार असता कामा नाही. ती आमची श्रद्धास्थान आहे. संभाजी महाराजानं संस्कृत धर्मग्रंथ लिहिला, त्यांच्या नावानं संभाजी पेढी नाही जमणार, नाही सहन करणार आम्ही. अरे आमच्या महामानवाची प्रेरणा आहे. संभाजी महाराजांच्या नावानं युनिव्हर्सिटी
पाहिजे, विद्यापीठ पाहिजे, विश्वविद्यालय पाहिजे. तुम्ही आमच्या हाताने आमचं महामानवाचा अपमान करून घेता. आतापर्यंत अज्ञान होतो. खरं आहे 100 वर्ष तर झाले आम्हाला शिक्षण प्राप्त करून, ते पण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. कसं कळलं इतक्या लवकर? आता आपण बहुजन समाज शिकलेला आहे, बरंच काही बोलायचं होतं, पण एवढं लक्षात ठेवा, आता वेळ जपण्याची नाही खपण्याची आहे. तयारी ठेवा. आम्हाला वाटते शिवाजी महाराजांचं स्वराज्य यावं. कसं यावं? कोण मरायला तयार नाही. अरे जोपर्यंत संभाजी मोठे बंधू मरायला तयार होत नाही, तोपर्यंत शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन होत नाही. तर नवऱ्यानो, मी तुम्हाला सांगतो, मी म्हणत नाही तुम्ही संभाजी महाराजांसारखं बलिदानी जा. अरे मी बलिदानी द्यायला तयार आहे, मी संभाजी व्हायला तयार आहे, तुम्ही शिवाजी व्हायला तयार आहात. तुम्ही शिवाजीला स्वराज्य स्थापन करा, छत्रपती व्हा. मरायची तुम्हाला गरज नाही, मरण्यासाठी मी तयार आहे, पण कमीत कमी स्वराज्यासाठी हातभार लावा. हे चित्र चांगलं नाही. आज आम्ही एकत्र आलेलो आहे, ते निर्धार करण्यासाठी आलेलो आहेत की फक्त आम्ही राज्याभिषेक सोहळा साजरा करत नाही, तर असा राज्याभिषेक सोहळा आम्ही याच्यासाठी बाहेरनं सांगितलं स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिन आहे खरं, पण भाई मला स्वातंत्र्य नाही. आज आम्ही हा संकल्प करतो, हा स्वातंत्र्य दिन आज आहे. येणारा राज्याभिषेक जेव्हा आम्ही साजरा करू, तेव्हा महाराष्ट्रात कोणीही गुलाम नसणार. निश्चितच आम्ही सगळ्याला स्वातंत्र्य मिळवून देऊ. याच्यासाठी आमचा संघर्ष आहे आणि सगळ्या मावळ्यांना माझी विनंती आहे, लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी मासाहेब जिजाऊने आटकर धनगर कोळी माळी बौद्ध मराठा मुस्लिम यांना एकत्र आणलं, त्यांच्यात प्रेम निर्माण केला, बंधुत्व निर्माण केलं आणि आदर्श असा मराठा समाज निर्माण केला. आम्हाला पुन्हा तसा मराठा समाज निर्माण करायचा आहे की सगळ्या जाती धर्माला एकत्र आणायचं आणि मानव सेवेसाठी आणि देश सेवेसाठी समर्पित असा समाज निर्माण करायचा आहे. तुम्ही लक्षात ठेवा, आज मुस्लिम इथं बसलेले आहेत, फार कष्टानं दुःखानं आलेले आहेत. हे कोणत्या राजकीय लोकांना देऊन गाड्या करून बोलवलेले नाहीत. 80 वर्षाचं वयोवर्त आलेलं आहे, 25 वर्षाचे तरुण आहेत, गडाच्या पायथीशी हजारो लोक आहेत, हजारो लोक तिथं पनवेलपाशी थांबलेले आहेत. एवढा त्रास झालेला आहे, समजून घ्या, त्यांची भावना समजून घ्या. ते कोणाच्या व्यक्तिमत्वाला बघून आले नाही, ते फक्त शिवप्रेमासाठी आलेले आहेत आणि फक्त आले नाही, त्याग बलिदानाची तयारी घेऊन आलेले आहेत. तर तुम्ही त्याग बलिदानाला तयार राहायला पाहिजे. तुम्ही कतही मागं हटता कामा नाही. आज वेळ फार फार विचित्र वेळ आहे. आज जर तुम्ही शांत बसला तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला शिवाजी महाराज आणि त्यांच्या विचाराचा महाराष्ट्र हा दिसणार सुद्धा नाही. म्हणून आम्हाला एकत्र येणं फार गरजेचं आहे. तुम्हाला विनंती करतो, बऱ्याचशा लोकांना बोलायचं आहे. याच्यानंतर आम्हाला काम सुरू होणार आहे. या मिशन रायगड नंतर माझा मिशन पानसरे 150 होणार आहे. 150 कार्यक्रम ज्या पानसरे साहेबांनी खरे शिवाजी महाराज घराघरांपर्यंत पोहोचण्यासाठी संकल्प केला होता की पानसरे साहेबांची इच्छा होती 150 कार्यक्रम मी महाराष्ट्रात घेणार आणि शिवाजी महाराज पोहोचवणार. ती जबाबदारी मी घेतलेली आहे आणि मला माहित आहे पानसरे साहेबांचं काम घेतल्यावर अवॉर्ड कोणतं भेटते. माझी तयारी आहे अवॉर्ड घेण्याची. मला माहित आहे तुमची चापलुसी करून, शिवद्रोहाची चापलुसी करून 100 वर्ष जगण्यापेक्षा शिवशाहीसाठी संघर्ष करून गेलेलं बरं आहे. म्हणून स्वतःचा कलबुर्गी पानसरे करून घेणं मला कधीही उचित वाटेल. त्यासाठी माझी तयारी आहे, पण तुम्ही तयारीला लावा. आणि एवढंच सांगून मी माझे विचार थांबवतो आणि सगळ्याला विनंती करतो की याच्या पुढे आम्हाला कामाचं लागायचं आहे. आणि माझ्या मुस्लिम बांधवाला सांगतो की कदापि तुम्हाला भ्यायची गरज नाही. शिवाजी महाराज जोपर्यंत आपल्या सोबत आहे, कोणाची मजाल नाही आपल्याला हात लावायची. अरे शिवाजी महाराजांचे विचार जोपर्यंत तुमच्या सोबत आहे, तुमच्या संबंध काय पहिले निश्चित करा. तुमचा संबंध एकच आहे. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? या जय जिजाऊ जय शिवराय मध्ये जी ताकद आहे, तर आतंकवादी इकडे यायचं तर काय ऐकायची बी त्याची हिंमत होणार नाही. तर जय जिजाऊ जय शिवरायचं आम्हाला राज्य पुन्हा आणायचं आहे. आणि फक्त एक सांगतो, किसानों की आत्माएं पुकारती पुकारती, शिवाजी महाराज की शिवशाही आने दो एक बार की. किसानों की आत्माएं पुकारती पुकारती. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याची आत्मा आज मी आव्हान करत आहे की शिवाजी महाराजाचं स्वराज्य एकदा येऊ द्या. येणाऱ्या पिढीमध्ये कोणी आत्महत्या करणार नाही. त्यासाठी आम्हाला पुन्हा हे संकल्प घ्यायचा आहे, किसानों की आत्माएं पुकारती पुकारती, शिवाजी महाराज की शिवशाही आने दो एक बार की. आणि किसानों की बेवाएं दुआएं है मांगती, शिवाजी महाराज की शिवशाही आने दो एक बार की.
पुन्हा आम्हाला शिवाजी महाराजांची शिवशाही आणायची आहे. आम्हाला माणसाला माणूस म्हणून स्वीकारायचा आहे. आम्हाला इथं कोणी शोषित नको, कोणी पीडित नको, कोणी कष्टकरी नको, कोणी दुःखी नको. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र यायला पाहिजे आणि एकमेकांची मदत करायला पाहिजे. किती वाईट परिस्थिती आहे. मराठ्यानं जेव्हा दंगलीत वापरायचा, मराठा हिंदू असतो आणि मराठा म्हणतो की अरे बाबा माझ्या भविष्यासाठी, माझ्या येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी आरक्षण द्या. ते म्हणतात तुम्ही मराठा आहात, तर दंगलीत हिंदू होतो, आता मराठा कसा झालो? यानं माझ्या हक्कासाठी रोडवर. धनगराला दंगलीत वापरायचं, धनगर हिंदू असतो आणि धनगर म्हणतो माझ्या किती पिढ्या शेळ्या मेंढ्याचा अर्थी येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी शिक्षण पाहिजे, शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे. ते म्हणतात तुम्ही धनगर आहात. हटकराची ती परिस्थिती. हटकर म्हणतो दवा दंगलीत असतो तो हिंदू आणि हटकर म्हणतो आमच्या येणाऱ्या पिढीचं काय. ते म्हणतात हटकर. समजून घ्यायची गोष्ट आहे. कोणता जात नाही, कोणता धर्म नाही. मुस्लिम असू द्या, हिंदू असू द्या, त्या समाजातल्या शोषित पीडित विधवा स्त्री अनाथ बालकासाठी काय काम करतात? काही करत नाही. अरे आज तर दोन समाज आहेत, हिंदू मुस्लिम नाही. इथं श्रीमंत आणि गरीब समाज आहेत. श्रीमंत हिंदू मुस्लिम सोबत पार्ट्या करतायत आणि गरीबाचे हिंदू असो की मुस्लिम सोबत दुःखाचं जीवन जगतायत. आज परिस्थिती अशी आहे, शेतकरी शेतात आत्महत्या करतो आणि आमचा सैनिक सीमेवर मरतो आणि नेते देशात ऐश करतात, त्यांची मुलं विदेशात ऐश करतात. हे काय चाललंय चित्र? हे चित्र आम्हाला बदलायचं आहे. त्यासाठी आमचा संघर्ष आहे आणि जे मुस्लिम इथं बांधव आहेत त्यांना सांगतो, लक्षात ठेवा, चुपचाप ही हुई जुल्म सहे जाओगे कब तक, चुपचाप ही हुई जुल्म सहे जाओगे कब तक, जालिम को सरे दार चढ़ा क्यों नहीं देते, हर दार में दो, हर हार में, हर दौर में तारीख नहीं तुमसे दरक्षा, तुम कौन हो, तुम क्या हो, ये दिखा क्यों नहीं देते. तुम्ही यासोबत मराठा बांधवांनी तुमचं स्वागत केलेलं आहे. मुस्लिम बांधव लढायला तयार आहेत. दोघं एकत्र या आणि हा बहुजन बांधव आपल्या सोबत असताना आता आम्हाला काही काळजी करायची गरज नाही. आमचे प्रश्न भारताचे प्रश्न आहे. आमचे प्रश्न इथल्या बहुजन समाजाचे प्रश्न आहे. आणि लक्षात ठेवा, हिंदू आणि मुस्लिम एकत्र येणार होते या कार्यक्रमाला. याची भीती कोणाला वाटली? आतंकवाद्याला वाटली. हिंदू मुस्लिम एकत्र आले त्याला काय अडचण मला कळत चालले. हिंदू मुस्लिम एकत्र आले तर आतंकवाद्याच्या पोटात काय दुखायले ते बरोबर त्या दिवशी दिसते ज्या दिवशी आमचे माणसं निघणार असतात. साहेब, जे माणसं तिकडून निघणारे एक दिवस आधी दाखवण्यात येते आतंकवादी आले, रेड अलर्ट आहे, म्हणजे हिंदू मुस्लिम एकत्र आले. धोका कोणाला? धोका कोणाला धोका आहे भाई? आता ज्याला धोका असेल त्याने सुरक्षित तिथून निघून जावं. तिथं राहायची काही गरज नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येणारच आहे आणि या भारताला महासत्ता करणारच आहे. हे आमचा संकल्प आहे. हा आम्ही तर संकल्प घ्यायला आलो, फक्त कार्यक्रम नाही. हे शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत, त्यांच्या विचाराचं महाराष्ट्र घडवणार आहे. मी एवढं बोलतो आणि माझे विचार थांबवतो आणि सगळ्याला आवाहन करतो की काम इथून सुरू होणार आहे, त्याच्यासाठी तयारीत व्हा. व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. धन्यवाद. कोंबडं कितीही झाकलं तर सूर्य उगवायचं थांबत नाही. या उक्तीप्रमाणे आज खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा इतिहास जो झाकला होता, माझ्या फुलेशाह आंबेडकरांचा इतिहास जो झाकला होता आणि भावाला भावाच्या अंगात उभं केलं होतं, आज खऱ्या अर्थाने सर्व बहुजन बांधव एकत्र होतोय, एकमेकांना साथ देतोय आणि एका विचारपंचावरती होतोय.